घरच्या कार्यक्रमासाठी किंवा फूड ऑर्डरसाठी तुम्ही जर अशा पद्धतीने शिरा बनवला ना, तर भरपूर तुमचं कौतुक होईल आणि भरपूर ऑर्डर्स देखील तुम्हाला मिळतील. चला तर बघूया आजची ही रेसिपी. त्यासाठी 3 कप दूध गरम करायला ठेवलं. त्यामध्ये 1 कप साखर, केसर घातलं, इलायची घालू शकता आणि दूध जे आहे एका शेगडीवर गरम करायला ठेवायचं आहे. अधून-मधून त्याला हलवायचं आहे. आता रवा भाजण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये पाऊण कप वितळवलेलं तूप घेतलं. त्यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. रवा छान असा खमंग वास सुटेपर्यंत भाजायचा. रवा भाजत आला की त्यामध्ये काजू बदामची पावडर घालून रवा छान भाजून घ्यायचा, म्हणजे ती देखील छान भाजल्या जाईल. रवा भाजायला अगदी कमी होता म्हणून 10-12 मिनिटं लागले. त्यानंतर यामध्ये ते उकळलेलं साखरेचं दूध घालायचं आहे. दूध घालताना काळजी घ्यावी, कारण दूध गरम असतं, रवा गरम असतो, तर दूध उफाळून वर येतं. त्यामुळे लगेच झाकण ठेवावं आणि वाफेवर 5 ते 6 मिनिटं दूध घातल्यानंतर हा रवा जो आहे तूप सुटेपर्यंत होऊ द्यायचा. सगळ्यात शेवटी इलायची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त अप्रतिम चवीचा हा शिरा तयार झाला. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.